नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, आदाब, वडक्कम. मी पुन्हा एकदा संजय इसड आणि माझ्या चॅनलचं नाव आहे संजय कॉम्प्युटर ते कास्तकारी. आजच मी या माझ्या आंब्यासाठी संत्र्याला पहिलं पाणी ठिबकद्वारे सोडत आहो. जस्ट 5 मिनिटापुढे सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला जो काही शेतीत त्रास होतो त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी अशा असतात की त्याचं सोल्युशन आपण पाहत असतो, बघत असतो, कुठे सर्च करत असतो. कहीं तो भी जहाँ भी मिले, चाहे वो कोलंबिया का क्यों ना हो या कहीं का ना क्यों ना हो. वैसे मुझे एक प्रॉब्लम में फेस हो रहा था इस ठिबक में कि मेरे जो नलियाँ है वो चलने से या जानवरों से जाने से या कुछ अन्य कारणों से ये जगह छोड़ देती थी. और इससे दिक्कत ये आती थी की जिथे प्रॉपर पाणी पडायला पाहिजे, जिथे संत्र्याला पाणी पडायला पाहिजे ते पडत नव्हतं आणि ते पाणी वेस्ट जात होतं. त्यामुळे एक सिम्पलचं असं एक एक मी एका साईटवरती बघितलं म्हणा की कोलंबियाच्या एका बागायतदाराच्या व्हिडिओतून मला हे मिळालं. सिंपल त्यांनी तार घेतला आणि अशा प्रकारे फिक्स केला की जेणेकरून हा जो आपला पाईप आहे तो हलणार नाही. बघूया याचा काय उपयोग होतो. तो मेहनत तर केली आहे. अशाच काही नवीन नवीन गोष्टी मी त्यांना पण व्हर्च्युअली थँक्यू म्हणून की अशी काही आयडिया त्यांनाही मी माझं त्यांना जे श्रेय द्यायचं आहे ते देईलच. आणि यात काही शिकायला जर मिळालं आणि आपला फायदा होत असेल तर उत्तमच. बघू. आज एक फवारा होता ते मी सांगायला विसरलो. हरभऱ्यावर मी दुसरा फवारा घेतलेला आहे आणि हे त्याचे किट म्हटल्यापेक्षा कॉम्बिनेशन. आणि 50 दिवस झालेले, 50 दिवस काही कमीच आहे. फुलोऱ्यावर होता 10% फुलं, 10-15%. आणि त्याचा फायदा कदाचित होईलच. सोबतच हे ड्रिंचिंगवरून जीवामृत म्हणा की सोल्युबल खते म्हणा ते सोडणं चालूच आहे. ठीक आहे, कामाला सुरुवात करतो. आणि छोट्या कलमासुद्धा याला पालवी फुटलेली आहे. ह्या मी मध्ये घेतलेल्या कलमा आहे 2 झाडांच्या. 20-18 फूट अंतर होतं. त्यात मी एक छोटी लाईन घेतली. ठीक, धन्यवाद. भेटू. फवाराला तिसरी फवारणी आजच संपली. एकूण 7 एकर हरभरा होता आणि त्याला 50 दिवस जवळपास कंप्लीट झालेले होते. पाणी सोडण्याच्या पहिलीची परिस्थिती बघूया. पाणी सोडल्यावर काय होतं.